ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। त्वा आणि ल्यप प्रत्यय याबद्दल आपण या 38व्या पाठामध्ये पाहत आहोत. त्वा आणि ल्यप प्रत्ययामध्ये फक्त उपसर्गांचं अंतर आहे. उपसर्ग लागल्यानंतर ल्यप प्रत्यय होतो. ल्यप प्रत्ययाचा य शिल्लक राहतो. कोणतीही गुण वृद्धी काही होत नाही. आणि काही नियम आपण पाहिलेले आहेत. त्वा प्रत्ययामध्ये फक्त त्वा शिल्लक राहतो. दोघांचा अर्थ एकच. जाऊन येऊन खाऊन पिऊन अशा प्रकारचे जसा धातू असेल त्याप्रमाणे अर्थ. म्हणजे एक क्रिया झाल्यानंतर दुसरी क्रिया होत असेल तर पहिल्या क्रियेमध्ये त्वा किंवा ल्यप प्रत्यय होतो. त्याचबरोबर च्वी नावाच्या प्रत्ययामध्येही ल्यप लागलेला आढळून येतो. स्थिरीकरोमि स्थिरीभूय स्थिर होऊन. आता आपण या पाठातील 9 आणि त्याच्या पुढचे वाक्य पाहणार आहोत. या पाठामध्ये जे शब्द आपण पाहिलेले आहेत त्या शब्दांवरती आधारित वाक्य या पाठामध्ये आता येतात. कोयल और कौवे के पंख काले होते हैं. कोयल कोकिलस्य कोकिलस्य. कौवे काकस्य काकस्य. कोकिलस्य काकस्य च पक्ष्याः. पंख म्हणजे पक्षच आहे. जेवढं माझ्या लक्षात आहे. पक्ष्याः काले होते हे कृष्णाः. जसं विशेष्य तसं विशेषण. कावळ्याचे आणि कोकिळाचे पंख काळे आहेत. ठीक आहे. 10 पक्ष हच आहे. मोर नाच कर हंस चल कर तोता बोल कर चातक मेघ की ओर देख कर खंजन उड़कर कबूतर बापरे क्रीडा में मन को हरते हैं. ओके. मोर नाचून. मयूरः नृत्वा. नाचून. नृत्वा. नृत्वा. बोला बोला बोला. हंसः चलित्वा. हम्म. तोता बोलकर. नाचायसाठी कुठलं दुसरं गेलेलं आहे का आपल्याला? ल्यप प्रत्यय नाही. बोलकर साठी गेलेला आहे. तोता शुकः. शुक शुकः बोलून प्रोच्य हा गेलेला आहे. प्रोच्य. चातक मेघ की ओर देख कर. चातकः
मेघम कर्म आहे. प्रपश्य, तर प्रपश्य ल्य प्रत्यय मला माहिती आहे म्हणून लिहिलेलं आहे आपण. नाहीतर दृष्ट्वा असं पण म्हणू शकता. प्रपश्य. खंजन उडकर. खंजनसाठी शब्द काय? खंजनच आहे, फक्त तो न्य. खंजन उडकर उड्डीय, त्यांनी कंसामध्ये दिलेलं आहे उड्डीय, तेच आपल्याला वापरायचे. कबूतर, चील, बगला और बाज अपनी क्रीडा से मन को हरते हैं. कबूतर कपोत, कपोत. कपोत. चील चिल्लह, हा, ठीक. चिल्लह. नंतर बगुला बकह. बक. बाज गृद गृध्रह, गृध्रह, गृध्रह. अपनी क्रीडा से मन को बाजला हरते. आहे ना, शेन दिले बाजला. अयो, आणि अयो. गृद्ध जे घेतले ना, ते याच्यासाठी आहे, गिधडासाठी आहे. हा हा हा, शेण शेण. हम्म. गरुड. शेण क्रीडासे, क्रीडाभिः, अपनी क्रीडा से. नहीं बोला था. सुअर आहे. निज क्रीडाभिः, स्वतःच्या किंवा स्वक्रीडाभिः असं पण चालेल. स्वतःच्या, आता इथे समास केलेला आहे आपण, पण ठीक आहे. निज क्रीडाभिः. ओके. मन को हरते है चित्तम हरंती. शेणः च. मयूरः च. नृत्वा हंसः चलित्वा शुकः प्रोच्य चातकः मेघं प्रपश्य खञ्जनः उड्डीय कपोतः चिल्लः बकः शेनः च निजक्रीडाभिः चित्तं हरन्ति. ओके. 11. मैना बोलती है. मैना सारिका, सारिका वदती. बत्तख इधर आती है. वर्तिका अत्र आगच्छति. चकवा रोता है. चकवा, चातक. चिडिया आहे, चिडिया. तुमच्या चिडे दिलंय का? हाँ, चिड़िया उड़ती है. अयो माझ्या, अरे अरे, अरे. हा, खाली चिड़िया घ्यायचं. उडती है. चिड़िया हम्म. चटका. उड्डीयते, उड्डयते, उड्डयते. उल्लू चिल्लाता है. उल्लू उलुकः, उलूकः, उलुकः क्रंदती, त्यांनी दिलेले क्रंदतीच वापरा. रडतो. गीध देखता है. गृध्रः पश्यती. जुने अशी. सोपे सोपे धातूंना पण आवर्तन या ठिकाणी चालू आहे. मुर्गा भागता है. मुर्गा कुक्कुटः, कुकुट. कुठं? कुक्कुटः धावती. धावत. धावती. हम्म. चकवा रोता है. चकवा म्हणजे काय गेले हो? आहे सर. चकवा, चक्रवाक. हा, चक्रवाक. चक्रवाक. हा, त्यांचं ताटातूट होते म्हणून तर रडतोय. चक्रवाकः क्रंदती. क्रंदते. रुदती पण चाल, रुदती क्रंदती सोपं घेऊया. टिटीहरी उडती है. टिटीभुः, टिट्टीभुः, टिटी, टिटी बह, टिटी बह. टिटिपिह. टिट्टीभः, टिट्टीभः उड्डयते. च लावा कुठे पण. 12.
संपला. आता आपल्याला जुहोती धातूकडे वळायचंय. धातू काय हा? वाट नाही, हा धातू आहे हा. त्याचा होता जहाती नाही. हम्म हो, हू धातू आहे. हू. जुहोती. चला आपल्याला हे वापरायचं आहे आता. राम अग्नि में हवन करता है. राम अग्नौ जुहोती. जुहोती. जुहोती, जुहुतः, जुह्वति, जुहोषि, जुहुथः, जुहुथ, जुहोमी, जुहुवः, जुहुमः. ते ओके. जोशी. बघितलेलं आहे आपण, पण आता काय पाठ नसतं सगळंच. त्याला मग खूपच अभ्यास करावा लागतो. तू हवन हम्म. करता है. त्वम जुहोषि. ठीक आहे. चौथ्या अध्यायामध्ये 12 यज्ञ सांगितलेत भगवंताने. त्याच्यामध्ये हा जुहोती शब्द प्रत्येक चरणामध्ये अपाने जुह्वति प्राणम, प्राणे पानम तथा परे, प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. किंवा इंद्रिय ब्रह्मार्पणं ब्रह्म वे ब्रह्माग्नो ब्रह्मणवतं ब्रह्मैव तेन गंत ब्रह्म कर्म समाधिना. जुहोती त्या ठिकाणी बरेच वेळा आलेलं नाही, आठवत आता. मैं हवन करता हूँ. अहम जुहोमी. पंधरा. वह. तर आता वह हवन करे. आता काय आलेलं आहे भवन. आपल्याला? लोट लकार आलेला आहे. लोट लकार. जुहोतू जुहुधी जुहवानी. बापरे. जुहोतू जुहुधी किंवा जुहुतात. हे सोपं आहे बाबा, दोन्हीकडे जुहुतात जुहुतात आहे. ओके. हम्म वह हवन करे. सह जुहुतात. जोहोतू. ना जोहोतू आहे ना सर. दोन्ही पण रूप आहेत त्याचे बघा. जुहुतात पण आहे आणि जुहोतू पण आहे. दोन्ही लिहूया आपण. जुहोतू. 16. तू हवन करे. त्वम जुहुतात पुन्हा सारखं रूप आहे आणि जुहुधी आपण जुहुदी लिहूया. जुहुदी. 17. देव ने हवन किया. आता गेले भूतकाळात. देव अजु लंगलकार. हा. अजुहोत. अजुहोत, अजुहोहो, अजुहवम, अजुहोत. देव अजुहोत. त्या तचा द होतो कधी शेवटी शेवटी शेवटी. पुढे काय नसेल तर द होत असतो, पण आपण आहे तेच नॉर्मल ठेवूया लक्षात येण्यासाठी. मैंने हवन किया. अहम काय होतं? जुहुया जुहव अजुहवम. जुहवम. 19. हवन हम्म हवन देगा. वह हवन करेगा. सह जरा सह भूतकाळ सोपा असतो. होष्यति. जोहोती असं. होष्यति होश. होष्यति होष्यति होष्यति. 20. मैं हवन करूंगा. अहम होष्यामि. होष्यति होष्यसि होष्यामि. अशा प्रकारे हा धडा आपला इथे संपलेला आहे. पुढच्या धड्याला आपण लगेच सुरुवात करूया.